शाहूपुरीतून बागल चौकात जाताना ही इमारत सहज लक्षात येते. दगडी बांधकाम असलेली भली मोठी इमारत. सध्या या इमारतीच्या खालच्या मजल्यावर तहसीलदार कार्यालय आहे आणि वरच्या मजल्यावरती खूप वर्षापासून BEd कॉलेज, त्याला पूर्वी BT कॉलेज म्हणत. त्यावेळेला खालच्या मजल्यावर एक शाळा होती, ब्रांच राजाराम हायस्कूल. माझी शाळा, आमची शाळा. जुनी SSC 11वी आमची शेवटची बॅच 1975 सालची. त्यानंतर 10वी SSC सुरू झाली. शाळेच्या समोरून जाताना नेहमीच अस्वस्थ होतं. सर, वर्गमित्र, खूप वर्ष कुणाचीच भेट झाली नाही. आणि अचानक एके दिवशी व्हॉट्सअपवरती मला एका ग्रुपमध्ये ॲड केलेलं असतं. नाव असतं ब्रँच राजाराम 1975. खूप छान वाटलं. आणि काही दिवसांनी राजेंद्रचा त्याच्यावरती मेसेज येतो, सर्वांनी भेटायचं. वेळ तारीख दिलेली असते एका सुरेख ठिकाणी. सूर्यास्त नेहमीच छान असतो. आज आणखीन छान वाटतंय. जुन्या मित्रांना भेटायचं. 50 वर्षांनी. छोटीशी हिल, टेकडी. राजेंद्र सारं काही यानंच ऑर्गनाईज केलंय. पाईन झाडाच्या लाकडापासून बनवलेलं हे टेकडीवरचं छानसं घर, पाईन हिल कुटी, राजेंद्रचं. दोन्ही बाजूला फुलझाडं, मोठी झाडं आणि त्यातून जाणारी ही वाट. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा. हे खरोखरीचं वुडन हाऊस, म्हणजे लाकडाचं घर. या साऱ्या भिंती पाईन वृक्षाच्या लाकडाच्या आहेत. अखंड लाकूड असलेल्या या भिंती, पावसाचा म्हणजे पाण्याचा फारसा परिणाम न होणाऱ्या. वाट पाहणं हे खरं तर अस्वस्थ करणार असतं. आणि खूप दिवसांनी भेटणाऱ्या मित्रांच्या बाबतीत तर जास्तच. पण इथलं सारं काही भन्नाट. वाट पाहणं सुद्धा सुखावं करणारं. नेहमीच लवकर येणारा, शाळेतही आणि आजही. रहिमान हकीम, हसरा चेहरा. प्रमोद स्वामी, ज्याच्या गाण्यामुळे नेहमीच रंगत वाढते. दीपक आळतेकर.
काय करणार, सगळ्यांना भेटायची अतीव इच्छा झाली माझी. श्रीराम शहाणे सावंत सर्वांना भेटण्यासाठी पुण्याहून आलाय. निमेश वेद आनंदी माणूस. रवींद्र हरणे ह्या काय मला ओळखत नाही. मला ओळखलंच काय? चेहरा दिसला नाही मला. लाईट मारते तुझ्या चेहऱ्यावर मारणार. नलावडे चेहरा दिसला संजय नलावडे तरी नाही लक्षात आलं. लक्षात आलं. थापा मारू नको. आधी की लक्षात येणार की रे. कारण मी आता संध्याकाळी बघत नाही पेशंट. आणि बघितलं तर हॉस्पिटलमध्ये काय फक्त मी आता 2014ला व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. अच्छा, यावर मिळणार का फिल्म? हो ते युट्यूब वरती जाणार. प्रमोदनं म्हटलेलं सुरेख गाणं मला घेता येणार नाही, नाहीतर युट्यूबचा कॉपीराईट पडेल. महावीर कापशी जरा उशीर झाला यायला. उशिरा आलेला. तुझा चेहरा तेच आहे. तिकडं मला हात मिळवला नाही. मी समोर आहे. तू नेहमी सुमारे 50 वर्ष आठवणी शेअर करण्याइतका कधीच वेळ मिळाला नाही. आज आठवणी शेअर करतोय. मस्त जेवण, वांगी मसाला, बटाट्याची भाजी, डाळीची आमटी तर सुरेखच. हे सारं जेवण इथला केअरटेकर सुनील आणि त्याची पत्नी यांनी केलं. तोंडात चव रेंगाळत राहिली. त्यानंतरची देसी मलाई कुल्फी लाजवाब. मात्र ही ऑनलाईन मागवायला लागते. वेळ कसा गेला समजलंच नाही. मागच्या आठवणी आता सारेच ज्येष्ठ नागरिक, त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातील आठवणी, न आलेल्यांच्या आठवणी परत भेटायचं.